आपल्या दिवाळीबरोबरच गोरगरीब आणि वृद्धांची दिवाळी देखील आनंदाची व्हावी यासाठी अमरावतीमधील माजी पालकमंत्री प्रवीण पोटे दरवर्षी बडनेराच्या आधार केंद्रामध्ये दिवाळी साजरी करत असतात। या ठिकाणी वृद्धांना जर आपण पाहिलं तर नवीन कपड्यांचं वाटप असेल, फराळ असेल, संपूर्ण साहित्य देऊन जे आहे ते दिवाळी साजरी करत असतात। संपूर्ण पोटे कुटुंब यावेळी उपस्थित आपल्यासोबत प्रवीण पोटे आहेत। भाऊ, काय सांगणार, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील निराधारांसोबत दिवाळी साजरी करताय? गेल्या आपण 4 वर्षापासून आपण निराधारांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आपला प्रयत्न आहे। दिवाळीच्या सणाच्या दिवशी आपण 2 दिवस त्यांना जेवण पुरणपोळीचं जेवण देतो आणि त्यांना कपडे लागते, कारण हे जे निराधार लोक आहेत यांना असं वाटू नये की आमची दिवाळी व अंधारात जाते म्हणून। आणि आमचा प्रयत्न आहे, काल माझ्या मुलीने जवळपास 1000 लोकांना मुंबईमध्ये, मी हाच एक उपक्रम मुंबईत सुद्धा सुरू केला। मी काल रात्री तिथे आलो की साधारणतः ज्या ठिकाणी ज्यांच्या दिवाळीचा अंधार, ज्यांच्या याच्यात दिवाळीचा अंधार असतो त्या लोकांना आपण प्रकाशकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करत असतो। हा कुठलाही पक्ष म्हणून आम्ही कार्यक्रम करत नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम करत आलेला आहे आजपर्यंत आणि पुढे करत राहू। मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी असे काही वृद्धाश्रम असतील किंवा जिथे निराधार केंद्र असेल त्या ठिकाणी आमची नक्की मदत पोचेल। आमचा हा सातत्याने कंटिन्यू उपक्रम चालू ठेवलेला। उपक्रम चालू करणं सोपं आहे, पण तो टिकून ठेवणं फार कठीण आहे। आम्ही अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी करतो आहे। आपण पाहिलं असेल की पश्चिम मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण पुराची पिढी आली, पूरग्रस्त लोकांना आपण मदत केलेली आहे। 25 लाख रुपये आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना यांच्या निधीमध्ये दिले आहे। 8 ट्रक धान्यसुद्धा आपण त्या ठिकाणी पाठवलं आहे। साधारणतः आपला हा प्रयत्न आहे की सगळ्या लोकांमध्ये आपण हा काम केलं पाहिजे आणि परमेश्वराने आम्हाला ताकद दिली आहे, शक्ती दिली आहे, सगळ्या गोष्टी जनसामान्य सगळ्या गोष्टी आमच्याकडे दिलेल्या आहेत। त्या दृष्टीनं आम्ही मदत करण्याचा प्रयत्न आहे आणि लोकांनी अनुकरण करावं। मला असं वाटतं की प्रत्येकाने थोडं जर भार उचलला तर महाराष्ट्रात, त्या देशामध्ये कुणाची दिवाळी अंधारात राहणार नाही, हा त्या मागचा उद्देश आहे। नक्कीच प्रत्येकाने जे दिवाळी साजरी करत असताना अशा निराधार लोकांसोबत दिवाळी साजरी करावी अशी प्रतिक्रिया प्रवीण पोटेंनी दिली। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।